मध्यंतरी आपल्या चॅनलवर एक कमेंट वाचली. त्यामध्ये त्या प्रेक्षकाची अशी तक्रार होती की वकिलांना आम्ही काही जरी सांगितलं तरी ते त्यांच्या मनानेच केस रंगवतात आणि जास्त चौकशी केली तर ते विचारतात, तुम्ही वकील आहात का आम्ही वकील आहोत. माझ्या दृष्टीने असे प्रकार चालू असल्याचं कळणं हे धक्कादायक आहे. कोणत्याही पक्षकाराला कोणत्याही वकिलांनी एक मर्यादा ओलांडून बोलता कामा नये किंवा त्याचा पाण उतारा करता कामा नये. आता एखादा पक्षकार जेव्हा एखाद्या वकिलाकडे येतो तेव्हा साहजिकच पक्षकाराला कायद्यातलं पुरेसं कळत नाही, म्हणून त्या क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून तो वकिलाकडे येत असतो. पण तो मदतीकरता आपल्याकडे येतो तेव्हा तुम्हाला कळतं का मला कळतं असं बोलून त्याचा पाण उतारा करणं हे किमान मला तरी योग्य वाटत नाही. बाकीच्यांबद्दल मला काही बोलता येत नाही. आता या कमेंटमधला पहिला मुद्दा जो आहे की आम्ही काहीही जरी सांगितलं तरी वकील त्यांच्या मनाप्रमाणे केस तयार करतात. आता ह्या नाण्याला दोन्ही बाजू आहेत. कारण बरेचदा काय असतं, पक्षकाराची केस किंवा पक्षकाराचं प्रकरण हे कायद्याच्या चौकटीत बसवण्याकरता त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. कारण बरेच वेळा पक्षकार हे जेव्हा वकिलाकडे येतात तेव्हा बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्या आता बदलता येणं शक्य नसतं. मग मागे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, विशेषतः पक्षकाराच्या विरोधात जाणाऱ्या काही गोष्टी जर घडल्या असतील तर त्यांना कव्हरअप करण्याकरता म्हणून दाव्यामध्ये काही गोष्टी लिहिणं किंवा नमूद करणं हे करावंच लागतं. त्यात गैर असं काहीही नाही. मात्र हे करायला मर्यादा आहे आणि एका मर्यादेपर्यंतच अशा गोष्टी करता येऊ शकतात. एका मर्यादेपलीकडे गोष्टींना कव्हरअप करणं किंवा सांभाळून घेणं करता येऊ शकत नाही. आणि कोणताही दावा किंवा कोणत्याही प्रकरणाचा मसुदा वाचल्यावर जर पक्षकाराला काही शंका असतील, सगळ्यात पहिले म्हणजे माझी तरी पद्धत अशी आहे की मी जेव्हा कोणतंही प्रकरण दावा वगैरे तयार करतो तेव्हा ते वाचायला पक्षकाराकडे पाठवतो आणि त्याला त्याच्यात काही सुधारणा दुरुस्ती वगैरे हवी आहे का असा त्याचा अभिप्राय मागवतो. तर मी वकील असलो तरी मला माझ्या पक्षकारांकडनं मत घेण्यात, त्यांचा विचार घेण्यात काहीही गैर वाटत नाही. कारण वकील असलो तरी मी सुद्धा एक माणूसच आहे. माझ्याकडनं काही चुका होऊ शकतात आणि काही नवीन कल्पना एखाद वेळ पक्षकाराकडनं येऊ शकतात. त्यामुळे पक्षकाराला त्याचं प्रकरण दाखवणं किंवा त्याच्यावर त्याचा अभिप्राय घेणं याच्यात गैर काहीही नाही. आता समजा पक्षकाराच्या भल्याकरता आपण त्या प्रकरणामध्ये काही सुधारणा केल्या असतील, काही दुरुस्ती केली असेल किंवा जे वास्तव आहे ते एका वेगळ्या पद्धतीने मांडलं असेल आणि त्याबद्दल जर पक्षकाराची तक्रार असेल किंवा पक्षकाराच्या शंका असतील तर त्याचं निरसन करणं हे फार सोपं असतं. कारण जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या उद्देशाने किंवा एखादी गोष्ट कायदेशीर चौकटीत बसवण्याकरता आपण ती वेगळ्या प्रकारे मांडतो तर अशी गोष्ट अशा प्रकारे का लिहिली याचं स्पष्टीकरण देता येणं हे अगदी सहज सोपं असतं. कारण ते आपल्याला पक्क माहीत असतं की आहे तसं लिहिलं तर ते पक्षकाराविरोधात जाईल. त्याच्यापेक्षा त्यामध्ये थोडेसे जर बदल केले तर त्याचा एखाद वेळ पक्षकाराला फायदा होईल आणि त्या प्रकरणाला एकंदर गुणवत्तेच्या दृष्टीने सुधारणा करता येईल. पण हे जर सांगता येत नसेल तर मात्र तिथे काहीतरी काळावेरं असायची शंका घ्यायला जागा उरते. कारण तुम्ही जेव्हा तुमचं वास्तव सगळं वकिलाला सांगता त्याच्यानंतर त्या वास्तवाच्या अनुषंगाने त्यात छोटे मोठे बदल करून म्हणा तो तुमचा दावा प्रकरण जे काय असेल ते तयार करतो, ते तुम्हाला पाठवतो. त्यावर तुम्हाला त्यामध्ये ज्या काही विसंगती दिसतात की आपण अमुक अमुक सांगितलं होतं त्याच्याऐवजी अमुक अमुक का लिहिलं आहे, त्यामागची कारणमीमांसा जर वकिलाची निश्चित असेल म्हणजे वकिलांनी ठरवून विचारपूर्वक पक्षकाराच्या भल्याकरता म्हणून त्या सुधारणा केलेल्या असतील तर असं स्पष्ट सांगता येतं की बाबा असं असं लिहिलं तर तुम्हाला असे असे त्रास होऊ शकतात किंवा अशा अशा त्रुटी आपल्या प्रकरणात राहून जाऊ शकतात. त्या टाळण्याकरता तुम्ही जे सांगितलं त्यात असे असे बदल करून आम्ही अशा अशा प्रकारे ते मांडलेलं आहे. त्यामध्ये गैर काहीही नाही. पण असं जर सांगता येत नसेल तर मात्र तिथे शंकेला जागा निर्माण होते.
कारण काहीही कारण नसताना, काहीही आवश्यकता नसताना पक्षकाराने दिलेलं वास्तव बदलण्याची वकिलाला अजिबात गरज नसते. त्यांनी जसं सांगितलंय तसंच्या तसं लिहून जर प्रकरण कायदेशीर चौकटीत बसत असेल तर त्यात उगाचच छेडछाड किंवा बदल करायची गरजच नसते, किंबहुना ते अपेक्षितच नाहीये. फक्त कायदेशीर चौकटीचा विचार करून आणि पक्षकाराच्या भल्याचा विचार करून बदल करावे लागले तरच असे बदल करतात, अन्यथा नाही. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा वकिलाला विचारता की असंच्या ऐवजी असं का लिहिलं, तेव्हा त्याच्याकडनं स्पष्टीकरण येणं अपेक्षित आहे. किंबहुना पक्षकार म्हणून तुमच्या प्रकरणामध्ये काय लिहिलंय, का लिहिलंय हे जाणून घेण्याचा तुम्हाला पुरेपूर अधिकार आहे. आणि त्याची जर समर्पक उत्तरं वकिलाकडनं येत असतील तर काहीच हरकत नाही. पण त्याची जर समर्पक उत्तरं येत नसतील तर तुम्ही त्या बाबतीत दुसरा विचार करायची आवश्यकता आहे. त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की वकिलाकडनं एखादं प्रकरण बनवताना चूक होऊ शकते. आणि म्हणूनच, म्हणजे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर म्हणूनच प्रकरण दाखल करण्यापूर्वी मी ते पक्षकाराकडे एकदा अवलोकनाला पाठवतो, जेणेकरून त्याच्या पण नजरेखालून एकदा जावं, माझ्या काही चुका असतील तर त्या समोर याव्या, जेणेकरून न्यायालयात दाखल होण्यापूर्वी ते प्रकरण निर्दोष व्हावं. बरेच लोकांना काय वाटतं की वकील हा चुकूच शकत नाही, किंवा बरेच वकिलांना सुद्धा आपली चूक जर पक्षकाराने समोर आणली तर त्याच्यात कमीपणा वाटतो. माझ्या दृष्टीने माणूस एकदा म्हटलं की मग तो पक्षकार झाला काय किंवा वकील झाला काय, चुकणं हा काय अपराध असू शकत नाही. हा, जाणून बुजून लबाडी करणं हा अपराध असू शकतो, पण प्रामाणिकपणे जर एखादी चूक झाली तर ती स्वीकारण्यामध्ये आणि ती दुरुस्ती करण्यात मला तरी कधीच कमीपणा वाटत नाही आणि इथून पुढेही वाटणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षकार म्हणून वकिलांना प्रश्न विचारता तेव्हा ते बिनधास्तपणे विचारले पाहिजेत. पक्षकार म्हणून ते प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे आणि त्या प्रश्नांची समर्पक उत्तरं येत आहेत किंवा नाही याच्यावर तुम्ही तुमचे पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. केवळ वकील आहे म्हणून, किंवा वकीलच कशाला, कुठल्याही क्षेत्रातला एखादा व्यावसायिक आहे म्हणून त्यांनी केलेलं सगळं 100% खरं, योग्य असं अजिबात नसतं. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला शंका येते तेव्हा तुम्ही दुसरा विचार केलाच पाहिजे. धन्यवाद.